विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण लाईफ प्रोसेस या चॅप्टरचा पहिला पार्ट बघितला होता. या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपल्याला लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम याचा दुसरा पार्ट या ठिकाणी बघायचा आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण लाईफ प्रोसेस म्हणजे काय याच्याविषयी आपण चांगली माहिती बघितली होती. आपल्याला माहिती आहे की रेस्पायरेशन, डायजेशन, न्यूट्रिशन, एक्सक्रिएशन या सगळ्याच्या प्रोसेस आहेत, ह्या लाईफ प्रोसेस म्हणून ओळखल्या जातात. ठीक आहे, या प्रोसेसमध्ये ह्या ज्या प्रोसेस आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला सर्व्हाइव्ह करण्यासाठी मदत करतात, जगण्यासाठी मदत करतात. आणि म्हणूनच या प्रोसेसवरच त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची लाईफ ही डिपेंड राहते. म्हणूनच आपण या प्रोसेसला काय म्हणतो, लाईफ प्रोसेस असं म्हणतो. ठीक आहे, आता या चॅप्टरमध्ये आपल्याला एका वेगळ्या प्रोसेसबद्दल माहिती बघायची आहे, ज्याचं नाव आहे रिप्रोडक्शन. ठीक आहे, आता रिप्रोडक्शन ही काही लाईफ प्रोसेस नाही आहे, पण त्याच्यावर काही सर्व्हायवल फॅक्टर हा डिपेंड नाही करत आहे. सर्व्हायवल फॅक्टर म्हणजे काय, म्हणजे एखादा जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यानं रिप्रोडक्शन केलं किंवा नाही केलं, हा फॅक्टर त्याच्या जगण्याशी काही रिलेटेड नाही आहे ना. तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन न करताही सुद्धा त्या ठिकाणी जगू शकतो. ठीक आहे, पण मग रिप्रोडक्शन ही का गरजेची, याला आपण या चॅप्टरमध्ये का घेतलेलं आहे. ठीक आहे, कारण की रिप्रोडक्शनचं सगळ्यात महत्त्वाचं काम किंवा कार्य कोणतं असेल तर ते म्हणजे कंटिन्युटी ऑफ स्पेसिस आहे ना. तो जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याची स्पेसिस कंटिन्यू करण्यासाठी रिप्रोडक्शन हा करत राहतो. ठीक आहे, म्हणजे मग आता रिप्रोडक्शन म्हणजे काय असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर खूपच सोपं आहे. तर फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन आहे ना, जे पूर्वी अस्तित्वात आहेत त्यापासून जर एखादा नवीन इंडिव्हिज्युअल तयार होत असेल तर आपण त्या प्रोसेसला त्या ठिकाणी रिप्रोडक्शन असं म्हणतो. म्हणजे हे जे प्री एक्झिस्टिंग वन्स जे आहेत हे डायरेक्टली पॅरेंट्स आहेत, दे आर द पॅरेंट्स. ठीक आहे, मग या लिव्हिंग ऑर्गॅनिझमनी ते जे काही रिप्रोडक्शन आहे ते कशासाठी केलं असेल तर ते त्या ठिकाणी कंटिन्युटी ऑफ स्पेसिससाठी आहे. आणि दुसरे महत्त्वाचं म्हणजे रिप्रोडक्शनमुळं त्या ठिकाणी इव्होल्युशनमध्ये सुद्धा खूप मदत झालेली आहे. ठीक आहे, जर आपण एका बायोलॉजिकल हिस्ट्रीचा जर विचार केला या अर्थवरच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, तर अगदी सुरुवातीला जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे जो लिव्हिंग सेल ज्याला म्हणता येईल, ऑर्गॅनिझम हा शब्द वेगळा झाला, पण जर एक लिव्हिंग सेल जेव्हा तयार झाली ती वेगवेगळ्या केमिकलपासूनच तयार झाली आणि त्याच्यामधल्या ॲक्टिव्हिटीमुळंच त्या ठिकाणी काय झालं तर रिप्रोडक्शन झालं. आणि रिप्रोडक्शनमुळे तो जो काही फॅक्टर आहे तो हळूहळू स्ट्रॉंग होत गेला, करोडो वर्ष गेले आणि त्यामध्ये त्या ठिकाणी काय झालं असेल तर इव्होल्युशन झालं. आणि त्याच इव्होल्युशनमुळे आज आपल्याला अर्थवरची लिव्हिंग डायव्हर्सिटी ही पाहायला मिळते. ठीक आहे, इव्होल्युशन हा फारच महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, पण इव्होल्युशनपेक्षाही त्या ठिकाणी रिप्रोडक्शन हा फार महत्त्वाचा आहे. जर रिप्रोडक्शन झालं नसतं तर डेफिनेटली इव्होल्युशनसुद्धा झालं नसतं. ठीक आहे, आता या रिप्रोडक्शनचे आपल्याला दोन पार्ट या ठिकाणी बघायचे, दोन टाईप्स, नॉट अ पार्ट, दोन टाईप्स या ठिकाणी बघायचे आहेत. एक आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि आपल्याला दुसरं शिकायचं आहे त्या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शन. दोन्हीही रिप्रोडक्टिव्ह मेथड्स आपल्याला फारच डिटेलमध्ये शिकायच्या आहेत. पण सगळ्यात पहिल्यांदा आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय त्याला त्या ठिकाणी डिस्कस करू. ठीक आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय तर देर इज अ नो फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. ठीक आहे, म्हणजे आता रिप्रोडक्शनच्या या मेथडमध्ये गॅमेट्सला तयारही केल्या जात नाही किंवा त्यांना फ्यूज म्हणजे त्यांचं फ्युजनसुद्धा त्या ठिकाणी केलं जात नाही. ठीक आहे, तर त्या प्रोसेसलाच त्या ठिकाणी काय म्हणायचं, असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ओनली वन पॅरेंट इज इन्व्हॉल्व. ठीक आहे, फक्त एक आणि एकच पॅरेंट त्या ठिकाणी इन्व्हॉल्व असतो आणि म्हणून रिप्रोडक्शनच्या या मेथडला त्या ठिकाणी युनिपॅरेंटल सुद्धा म्हटलं जातं. याला काय म्हणायचं त्या ठिकाणी, युनिपॅरेंटल. ठीक आहे, आता युनिपॅरेंटल हा शब्द काय सांगतो की रिप्रोडक्शनच्या या मेथडमध्ये फक्त एकच पॅरेंट हा इन्व्हॉल्व आहे. ठीक आहे, नाउ इन केस ऑफ द असेक्शुअल रिप्रोडक्शन जो नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो, असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मदतीनं तयार होणारा जो नवीन इंडिव्हिज्युअल आहे
तो जेनेटिकली त्याच्या पॅरेंट सारखाच दिसतो. ठीक आहे, जेनेटिकली तो कसा असतो, त्याच्या पॅरेंट सारखा असतो. ठीक आहे, आणि म्हणूनच आपण याला जेनेटिक्सच्या भाषेमध्ये याला आपण क्लोन सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, क्लोनचा खरा अर्थ काय होतो, जर जेनेटिक सिमिलॅरिटीज जर असतील तर आपण त्याला त्या ठिकाणी 100% ओके, तर त्याला त्या ठिकाणी आपण काय म्हणता येईल, क्लोन असं म्हणता येईल. जर आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन ही मेथड जर आपण गृहीत धरली तर या रिप्रोडक्शनमध्ये पॅरेंट पासून जो बी कोणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल त्याच्यापासून डायरेक्टली तो नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार व्हायला आहे. ठीक आहे, आणि म्हणूनच त्या पॅरेंट्समध्ये आणि नवीन तयार झालेल्या ऑफस्प्रिंग त्याला म्हटलं जातं, ऑफस्प्रिंगमध्ये जेनेटिक सिमिलॅरिटीज असती आणि त्या जेनेटिक सिमिलॅरिटीजला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, तर क्लोन असं म्हणतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे सेल डिव्हिजन इन्व्हॉल्व होतं. ठीक आहे, सेल डिव्हिजन म्हणजे काय, आपण मागच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये पूर्ण चॅप्टर्स त्याच्यावर मायटोसिस आणि मियोसिसवर डिस्कस केला. मायटोसिसमध्ये आपण काय बघितलं, तर समजा उदाहरणार्थ ही एक सिंगल सेल असेल. ठीक आहे, मायटोसिसबद्दल काय बघितलं असेल, तर या मायटोसिसमध्ये होतंय काय की एक सेल, एक सिंगल सेल या न्यूक्लियस आणि सायटोप्लाझममधून डिव्हाइड होती आणि त्याच्यापासून त्या ठिकाणी 2 सेल्स तयार होतात. ठीक आहे, काय तयार होतात, 2 सेल्स. ठीक आहे, तयार झालेल्या ह्या ज्या दोन्हीही सेल्स आहेत ह्या जेनेटिकली या पॅरेंट सेल सारख्याच असतात. म्हणजे पॅरेंट सेल ही डिप्लॉइड असती, तर नवीन तयार होणाऱ्या ह्या ज्या डॉटर सेल्स आहेत ह्या सुद्धा कशा असतात, त्या ठिकाणी डिप्लॉइड असतात. ठीक आहे, नाउ देअरफॉर ही जी काही सेल डिव्हिजनची मेथड आहे या मेथडला आपण मायटोसिस असं म्हटलेलं आहे. आणि मायटोसिसला आपण अजून एक शब्द या ठिकाणी वापरला होता, तो म्हणजे इक्वेशनल सेल डिव्हिजन. ठीक आहे, इक्वेशनल सेल डिव्हिजन आपण कशाला म्हणतो, इक्वेशनल सेल डिव्हिजन म्हणजे ज्यामध्ये क्रोमोझोमल नंबर हा कॉन्स्टंट राहतो, तो बदलत नाही. ठीक आहे, नाउ in this case the new organism that is a very genetically similar to the parents and that is what called as the clone. आणि या ठिकाणी जे सेल डिव्हिजन इन्व्हॉल्व असतं, लक्षात घ्या हे मायटोसिस प्रकारातलं सेल डिव्हिजन आहे. ठीक आहे, कोणत्या प्रकारातलं सेल डिव्हिजन आहे, मायटोसिस. म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग मध्ये जे काही जेनेटिक सिमिलॅरिटीज आहेत आणि म्हणूनच त्या ठिकाणी क्रोमोझोमल नंबर सुद्धा कसा राहील, हा कॉन्स्टंट राहील. ठीक आहे, देयर इज अ नो जेनेटिक रिकॉम्बिनेशन, त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं जेनेटिक रिकॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळणार नाही. ठीक आहे, आता असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्स इन्व्हॉल्व नाही आहेत. ठीक आहे, मायटोसिस होतं आणि जे काही नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतात त्याच्यामध्ये जेनेटिक पॅरेंट्स आणि त्या नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये जेनेटिक सिमिलॅरिटीज असते आणि म्हणूनच इथं आपल्याला काही रिकॉम्बिनेशन, जे जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं जनरली सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ते होतं, ते आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पाहायला मिळणार नाही. ठीक आहे, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला त्याच्या मेथड्स डिटेलमध्ये बघायच्यात. आपल्याला प्रोकॅरिओट्स आणि युकॅरिओटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कसल्या प्रकारचं सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायचं डिटेलमध्ये. पण त्याच्या अगोदर आपण याचं असेक्शुअल रिप्रोडक्शनचं जे कंपॅरिझन आहे ते आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बरोबर करू. ठीक आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आता याच्याच अपोजिट पॉईंट आपल्याला या ठिकाणी स्टडी करायला मिळते. ठीक आहे, काय, तर पहिला या ठिकाणी पॉईंट काय आहे, तर फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट. ठीक आहे, या ठिकाणी काय होणार की जे गॅमेट्स आहेत गॅमेटिक फ्युजन होणार, गॅमेटिकचं फॉर्मेशन सुद्धा होणार. ठीक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी बघा मेल आणि फिमेल पॅरेंट्स हे इन्व्हॉल्व असतात, मेल आणि फिमेल गॅमेट्स हे इन्व्हॉल्व असतात आणि म्हणूनच या रिप्रोडक्शनच्या मेथडला आपण बाय पॅरेंटल रिप्रोडक्शन सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, बाय पॅरेंटल का म्हणायचं, कारण की रिप्रोडक्शनच्या या मेथडमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स हे त्या ठिकाणी इन्व्हॉल्व असतात. ठीक आहे, नाउ इन केस ऑफ द सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 डिफरंट गॅमेट्स इन्व्हॉल्व असल्यामुळे जेनेटिक व्हेरिएशन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, जेनेटिक रिकॉम्बिनेशन सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे, आणि जर आपण इव्होल्युशनचा विचार केला
तर ह्या दोन गोष्टी त्या ठिकाणी इव्होल्युशनसाठी अत्यंत आवश्यक आहेत, ते म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशन. कारण की व्हेरिएशन आणि रिकॉम्बिनेशनमुळे ती जी नवीन बॉर्न होणारी जी नवीन इंडिव्हिज्युअल आहे, जी नवीन त्या ठिकाणी पर्टिक्युलरली जी स्पेसिस आहे ती त्या ठिकाणी जेनेटिकली स्ट्रॉंग बनत जाती आणि दॅट इज हेल्प इन द इव्होल्युशन. ठीक आहे, हे जे बी काही त्या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे हे इव्होल्युशनमध्ये मदत करतं. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं सेल डिव्हिजन त्या ठिकाणी पाहायला भेटतं. गॅमेट फॉर्मेशनसाठी आपण लास्ट व्हिडिओ लेक्चर्समध्ये बघितलं होतं की गॅमेट फॉर्मेशनसाठी आवश्यक आहे ते म्हणजे मिओसिस. ठीक आहे, मिओसिस हे रिडक्शन सेल डिव्हिजन आहे. रिडक्शन सेल डिव्हिजन म्हणजे काय, तर याच्यामध्ये एका पॅरेंटल सेलपासून 4 सेल्स तयार होतात आणि तयार होणाऱ्या 4ही सेल्स त्या ठिकाणी कशा असतात, हॅप्लॉइड असतात. ठीक आहे, हॅप्लॉइड म्हणजे 1 सेट ऑफ क्रोमोझोम, पॅरेंटल सेल ही 2 सेट ऑफ क्रोमोझोमची असती आणि तयार होणारी जी सेल आहे ती 1 सेट म्हणजे एका सेटच्या क्रोमोझोमच्या पासून ती तयार होती आणि देअरफॉर दिस इज व्हॉट कॉल्ड द रिडक्शन डिव्हिजन. याला काय म्हणायचं त्या ठिकाणी, रिडक्शन डिव्हिजन असं म्हणायचं. ठीक आहे, आता आपल्याला पुढचा जो टॉपिक डिस्कस करायचा आहे तो आपल्याला पूर्णपणे असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्येच आपल्याला तो डिस्कस करायचा आहे. सेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन हे 3 पद्धतीमध्ये केलं जातं. सगळ्यात पहिलं म्हणजे बायनरी फिशन, त्यानंतर दुसरं म्हणजे त्या ठिकाणी मल्टिपल फिशन आणि तिसरी एक मेथड आहे बडिंग. ठीक आहे, तिन्ही मेथड्स आपण डिटेलमध्ये आज बघणार आहोत. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा बायनरी फिशन. बायनरी फिशन हे वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये हे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये केल्या जातं. कसं आपण 1 बाय 1 त्या ठिकाणी बघू. डेफिनेटली प्रोकॅरियोटिक जर आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम कन्सिडर केला, बॅक्टेरिया याच्यामध्ये ते होतं. प्रोटिस्टमध्ये सुद्धा होतं. प्रोटिस्टमध्ये अमिबा, पॅरामेशियम आणि युग्लिनासारखी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. आणि युकॅरियोटिक सेल कोणती पण असू द्या, प्लॅन्ट असेल किंवा ॲनिमल असेल. ठीक आहे, युकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा हे बायनरी फिशन केलं जातं, पण मात्र ते सेल ऑर्गनेलमध्ये होतं. कशामध्ये होतं त्या ठिकाणी, सेल ऑर्गनेल्समध्ये. मग सेल ऑर्गनेल्स कोणते, तर मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट सारखे जे सेल ऑर्गनेल आहेत हे ड्युरिंग मायटोसिस म्हणजे मायटोसिस होत असताना हे डिव्हाइड होतात आणि डिव्हाइड झाल्यानंतर त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी बायनरी फिशन हे त्या ठिकाणी केल्या जातं. ठीक आहे, भलेही ते युकॅरियोटिक सेल ऑर्गनेल जरी असले तरी त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये आपल्याला बायनरी फिशन हा पॅटर्न त्या ठिकाणी पाहायला भेटतो. ठीक आहे, आता या बायनरी फिशनमध्ये जे सेल डिव्हिजन इन्व्हॉल्व आहे ते मायटोसिस प्रकारातलं आहे. ठीक आहे, मायटोसिस आपण डिटेलमध्ये डेफिनेटली बघितलेलं आहे. त्यानंतर किंवा मग अमायटोसिसमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते केल्या जातं. ठीक आहे, मायटोसिस आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. अमायटोसिस ही रिमॅक नावाच्या सायंटिस्टने 1855 मध्ये त्या ठिकाणी त्याचा कन्सेप्ट मांडला होता. अमायटोसिसमध्ये सेल डिव्हिजन म्हणजे मायटोसिस किंवा मिओसिस सारखं काहीही होत नाही, डायरेक्ट सेल डिव्हिजन होतं. सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस म्हणजे कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस ह्या दोन्हीही प्रोसेस एकाच वेळेस होतात आणि ती जी सेल आहे ती डायरेक्ट त्या ठिकाणी डिव्हाइड होती. त्याच्यामध्ये आपल्याला काही स्टेप्स वगैरे पाहायला भेटत नाही. तर त्या म्हणूनच त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, अमायटोसिस. जे मायटोसिस सारखं नाही आहे, सेल तर डिव्हाइड होत आहे पण इट इज नॉट लाईक अ मायटोसिस अँड देअरफॉर दॅट इज व्हॉट्स कॉल्ड द अमायटोसिस. ठीक आहे, तर आपण हा जो वेगळे पॅटर्न बायनरी फिशनचा आहे त्याच्यामध्ये मायटोसिस आणि अमायटोसिस हे इन्व्हॉल्व असतं. ठीक आहे, आता जर आपण एक सेल कन्सिडर केली कोणतीही घ्या, जसं की खूप सारे एक्झाम्पल आपण इथं बोर्डवर लिहिलेले आहेत. ती सेल बॅक्टेरियल असेल, अमिबामधली असेल किंवा मायटोकॉन्ड्रिया किंवा क्लोरोप्लास्ट सारखे सेल ऑर्गनेल्स असतील. ठीक आहे, याच्यामध्ये त्या ठिकाणी जे फिशन होतं, फिशन होणे म्हणजे काय, तुकडे होणे. ठीक आहे, आता उदाहरणार्थ आपल्याला अमिबा हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम माहीत आहे. अमिबा हा एक इररेग्युलर शेप्ड त्या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे, सपोज टू बी दिस इज द अमिबा आणि या अमिबामध्ये आता त्या ठिकाणी काय होणार, तर बायनरी फिशन होणार. ठीक आहे, अमिबामध्ये म्हणजे अमिबा हा प्रोटिस्ट आहे आणि अमिबामध्ये आपल्याला माहिती आहे की अमिबा हा इररेग्युलरली शेप्ड लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आणि याच्यामध्ये तो जो काही त्या ठिकाणी ॲक्सिस ऑफ फिशन म्हणजे ती सेल कशी डिव्हाइड होती, तर ती कोणत्याही प्लेनमधून डिव्हाइड होती. ठीक आहे, कोणत्याही प्लेनमध्ये म्हणजे कशी, ती आयदर अशी डिव्हाइड होणार
अशी डिव्हाइड होणार, कशीही डिव्हाइड होणार, है ना. तर therefore such kind of the cell division is called as what? The simple binary fission. ठीक आहे, त्याला काय म्हणतात त्या ठिकाणी? सिंपल बायनरी फिशन. असं जर कोणी विचारलं की बाबा रे सिंपल बायनरी फिशन म्हणजे काय, म्हणजे की ज्यामध्ये सेल ही कोणत्याही प्लेनमधून, है ना, ठीक आहे, ॲट एनी प्लेन, सेल डिव्हायडेड ॲट एनी प्लेन, दॅट इज व्हॉट कॉल्ड एज द सिंपल बायनरी फिशन. आणि याचं एक्झाम्पल त्या ठिकाणी कोणतं आहे, तर ते आहे डेफिनेटली प्रोटिस्ट म्हणजेच अमेबामध्ये या प्रकारचं सेल डिव्हिजन आपल्याला पाहायला भेटतं. आता दुसरा कोणता प्रकार आहे, तर तो आहे त्या ठिकाणी पॅरामेशियमचा. ठीक आहे, पॅरामेशियममध्ये ट्रान्सफर बायनरी फिशन हे त्या ठिकाणी घडून येतं. ठीक आहे, आता पॅरामेशियम आपल्याला माहीत आहे की तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा कसा आहे. ठीक आहे, इट इज लाईक दॅट सपोज टू बी, नो सपोज टू बी दिस इज द पॅरामेशियम, काहीसा तो याच प्रकारचा असतो. ठीक आहे, आता ही पॅरामेशियमची सेल झाली. आता या पॅरामेशियममध्ये होतंय काय की हा ट्रान्सफरली डिव्हाइड होतो, म्हणजे आडवा डिव्हाइड होतो, सरळ सरळ. याच्यामध्ये डिव्हिजन कसं होणार, असं ट्रान्सफर होणार, आडवं होणार. ठीक आहे, आणि म्हणूनच पॅरामेशियममध्ये जे बायनरी फिशन होतं, बायनरी फिशन म्हणजे काय, इथं पण या ठिकाणी दोन सेल्स तयार झाल्या. जसं की आपण अमिबामध्ये बघितलं, अमिबा हा कोणत्याही कशाही प्रकारे तो डिव्हाइड होतो, पण एका सेलपासून दोन सेल्स तयार होतात आणि म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो, त्या ठिकाणी बायनरी फिशन असं म्हणतो. ठीक आहे, पॅरामेशियम कसा आहे, पॅरामेशियम सुद्धा त्याच प्रकारामध्ये आहे. इथे सुद्धा एका सेलचे दोनच तुकडे होणार, पण ते तुकडे होत असताना फक्त ते असं ट्रान्सफर म्हणजे काय, आडव्या सेल डिव्हिजनमध्ये ते त्या ठिकाणी केल्या जातात. ठीक आहे, तर देअरफॉर पॅरामेशियममध्ये जर त्या ठिकाणी जे फिशन होतं, बायनरी फिशन होतं, ते कसं होतं, तर त्याला म्हणायचं त्या ठिकाणी ट्रान्सफर बायनरी फिशन. आता युग्लिनासारखा जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, युग्लिनामध्ये कशा प्रकारचं त्या ठिकाणी बायनरी फिशन होतं, तर त्याचं उत्तर आहे त्या ठिकाणी लॉंगिट्युडनल बायनरी फिशन. आपल्याला माहीत आहे की युग्लिना हा त्या ठिकाणी तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसा आहे, इट इज लाईक अ फ्लॉवर पॉट. पुस्तकामध्ये त्यांनी फिगरही तशीच दिलेली आहे. त्याचा जो आकार आहे तो आपल्याला एका अशा फ्लॉवर पॉट सारखा दिसतो. ठीक आहे, आता हा डिव्हाइड कसा होणार, हा इथून असा उभा डिव्हाइड होणार. इट इज लाईक दॅट. ठीक आहे, म्हणून या ठिकाणचं जे काही डिव्हिजन ऑफ प्लेन असेल दॅट इज युग्लिनामध्ये होणार त्या ठिकाणी लॉंगिट्युडनल बायनरी फिशन. बघा, आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन बघायलो. जनरली युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन हे 3 पद्धतीमध्ये केलं जातं. याच्यामध्ये जी पहिली पद्धत आहे ती आपण आता त्या ठिकाणी बघितली, ज्याला आपण बायनरी फिशन असं म्हणतो. बायनरी फिशन याच्यामध्ये काय होणार की एका सेलचे 2 तुकडे होणार. ठीक आहे, आणि त्याला म्हणूनच त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, दॅट इज व्हॉट कॉल्ड एज द बायनरी फिशन. ठीक आहे, याच्यामध्ये पहिली आहे प्रोकॅरियोटिक सेल, जी आपल्याला बॅक्टेरियल सेलमध्ये पाहायला भेटतं. दुसरी आहे प्रोटिस्ट, अमिबा किंवा पॅरामेशियम किंवा युग्लिनामध्ये जो आपण आत्ता टाईप बघितला. आणि हे जे बायनरी फिशन आहे ते युकॅरियोटिक सेल ऑर्गनेल्समध्ये सुद्धा होतं, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट सारख्या सेल ऑर्गनेल्समध्ये. ठीक आहे, तर मग आता प्रोटिस्टमध्ये बघा, सिंपल बायनरी फिशन आहे. काय सांगितलं, अमिबामध्ये हा इरेग्युलरली शेप्ड त्या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आणि तो कोणत्याही प्लेनमध्ये त्या ठिकाणी कट होतो, त्याचे तुकडे होतात आणि म्हणूनच त्याला सिंपल बायनरी फिशन असं म्हटलं जातं. पॅरामेशियममध्ये ट्रान्सफर बायनरी फिशन आहे. ठीक आहे, तो असा आडवा त्या ठिकाणी डिव्हाइड होतो, बरोबर आहे. आणि युग्लिनामध्ये ते कसं होत असेल, तर त्या ठिकाणी ते होतं लॉंगिट्युडनल बायनरी फिशन. ठीक आहे, आता जो या असेक्शुअल रिप्रोडक्शनचा जो दुसरा टाईप आहे त्याला त्या ठिकाणी मल्टिपल फिशन असं म्हणतात. ठीक आहे, बघा याचं काय नाव आहे त्या ठिकाणी, मल्टिपल. मल्टिपल म्हणजे काय, मोर दॅन वन आहे ना, मल्टिपल म्हणजे मोर दॅन वन. आणि जर असं होत असेल, एकापेक्षा जास्त प्रकारच्या सेल्स तयार होऊन त्याचे किंवा तुकडे होत असतील, बरोबर आहे, फिशन हा शब्द वापरला आणि म्हणूनच त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, मल्टिपल फिशन. याचं एक्झाम्पल बघा, परत अमिबा आहे. ठीक आहे, आता अमिबा आपल्याला माहीत आहे, मी परत काढतो अमिबा. हा त्या ठिकाणी खूप इरेग्युलरली शेप्ड त्या ठिकाणी तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे.
ठीक आहे. नाउ सपोज टू बी दिस इज द अमिबा. ठीक आहे. आता हा जो अमिबा आहे, आपल्याला माहिती आहे की अमिबा हा कोणत्याही एका निश्चित आकारामध्ये नसतो, त्याचा शेप जो आहे तो इरेग्युलर शेप आहे. हे काय झाले तर याला त्या ठिकाणी सुडोपोडिया असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता सुडोपोडियाच्या मदतीनं तो अमिबा एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जातो, पाण्यामध्ये तरंगतो. ठीक आहे. तो त्याच्या बॉडीला तो त्या ठिकाणी सुडोपोडियाच्या मदतीनं तो मूव्ह करू शकतो. ठीक आहे. आता होतंय काय की या प्रकारामध्ये म्हणजेच मल्टिपल फिशन जेव्हा अमिबाला करायचं असतं त्यावेळेस तो जो अमिबा आहे तेव्हा एक ॲडव्हर्स कंडिशन येते. ॲडव्हर्स कंडिशन म्हणजे काय की जी कंडिशन अमिबाला कतई सुटेबल नाही, त्याला सुटेबलच नाही. ठीक आहे. मग अमिबासाठी फेवरेबल कंडिशन काय आहे तर इट रिक्वायर द ॲबंडंट अमाऊंट ऑफ वॉटर, त्याला खूप सारं पाणी पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काही फूड पार्टिकल्ससुद्धा पाहिजे. ठीक आहे. ते जे त्याच्यापेक्षा खूप बारीक आहेत, अमिबापेक्षाही खूप बारीक आहेत. तर या दोन गोष्टीचा अभाव झाला, या दोन गोष्टीची जर कमतरता झाली तर अमिबा हा सुडोपोडिया तयार करायचं तो थांबवतो, म्हणजे तो एकाच ठिकाणी थांबतो. ठीक आहे. मग अशा वेळेस होतंय काय की या अमिबाची ही जी सेल आहे, दिस सेल इज बिकम लाईक दॅट. ठीक आहे. आता काय केलं यानं सुडोपोडिया तयार करणं थांबून दिलं. ओके. मग आता थांबून दिलं म्हणजे आता हे तयार होणार नाही. मी याला इरेज करतो. ठीक आहे. आता ही अमिबाचीच सेल आहे, पण आता याच्यामध्ये सुडोपोडिया आहे का? नाही, कतई नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये आता मी काय केलं की या न्यूक्लियसच्या अवतीभोवती एक जाड कव्हरिंग या ठिकाणी काढली आहे ना, खूप जाड कव्हरिंग काढली. यालाच त्या ठिकाणी म्हणतात सिस्ट. याला काय म्हणायचं त्या ठिकाणी? सिस्ट. आता सिस्ट काय आहे तर एक प्रकारची त्या ठिकाणी एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. ठीक आहे. आता होतंय काय की आता या रेस्टिंग पिरियडमध्ये, रेस्टिंग पिरियड आता मी कशाला म्हटलं याच्यासाठी, कारण की या अमिबाला आता अन्नही मिळणार नाही आणि पाणीही मिळणार नाही. आता त्या अमिबानं त्या ॲडव्हर्स कंडिशनमध्ये हे ना एक सिस्ट, एक वॉल स्वतःभोवती त्या ठिकाणी तयार केली. ठीक आहे. आणि आता या सेलच्या मध्ये, अमिबोटिक सेलच्या मध्ये काय होणार की या ठिकाणी असंख्य दुसरे छोटे छोटे न्यूक्लियस या ठिकाणी तयार होणार. ठीक आहे. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अ मेनी न्यूक्लियाय, जिथं आहे खूप जास्त. ठीक आहे. नाउ देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अ मेनी न्यूक्लियाय. ठीक आहे. कशाच्या मदतीनं? बाय द रिपीटेड, शब्द काय वापरलेला आहे? रिपीटेड. काय डिव्हिजन व्हायले? फक्त न्यूक्लिअर डिव्हिजन, सायटोप्लाझम नाही, फक्त न्यूक्लिअर डिव्हिजन या ठिकाणी होणार. ठीक आहे. आणि हा जो काही सिस्ट आहे तो तसाच राहतो. ठीक आहे. याला त्यांनी शब्द, पुस्तकामधला शब्द आहे बघा, एनसिस्टेड. एनसिस्टेड म्हणजे काय? जोपर्यंत त्या अमिबाच्या या सेल्सला हे ना, सिस्टला जोपर्यंत फेवरेबल कंडिशन मिळत नाही तो तसाच राहतो. ठीक आहे. दे रिमेन अनसिस्टेड टिल देअर ॲडव्हर्स कंडिशन. जोपर्यंत ती ॲडव्हर्स कंडिशन फेवरेबल कंडिशनमध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याच प्रकारचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. याच्यामध्ये तयार झालेले हे जे छोटे छोटे न्यूक्लियस आहेत याला त्या ठिकाणी ॲमिब्युली असं म्हटलं जातं. ठीक आहे. ॲमिब्युली हे तयार होतात आणि जशी त्यांना फेवरेबल कंडिशन्स मिळती या सिस्टची जी सेल वॉल आहे ती ब्रेक होती आणि ब्रेक झाल्यानंतर हे जे न्यूक्लियसचे जे पार्टिकल्स आहेत हे त्या फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये रिलीज केल्या जातात आणि या प्रत्येक सेलपासून त्या ठिकाणी काय तयार होतं तर एक अमिबा त्या ठिकाणी तयार होतो. नाउ दिस प्रोसेस इज व्हॉट कॉल्ड एज द मल्टिपल फिशन. या प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं? मल्टिपल फिशन. याला प्रोसेसला मल्टिपल फिशन असं म्हटलं जातं. ओके. नाउ आता आपल्याला तिसरी मेथड बघायची. कोणती? जिचं नाव आहे त्या ठिकाणी बडिंग. युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जी तिसरी मेथड आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनची, तिचं नाव आहे त्या ठिकाणी बडिंग.
ठीक आहे. आता बडिंग या प्रोसेसला कसं डिफाईन करायचं? बडिंग म्हणजे काय? तर खूप सोपं त्याचं उत्तर आहे, फॉर्मेशन ऑफ बर्ड्स फॉर द असेक्शुअल रिप्रोडक्शन. डेफिनेटली त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं? बडिंग. बडिंग या प्रोसेसचं जे एक्झाम्पल आहे ते आहे त्या ठिकाणी ईस्ट. उदाहरणार्थ ही ईस्टची सेल आहे, ठीक आहे. हा झाला त्याचा त्या ठिकाणी न्यूक्लियस. ओके. नाउ आता होतंय काय की ही झाली त्याची पॅरेंट सेल. कोणती सेल झाली? ही पॅरेंट सेल झाली, ठीक आहे. आता या पॅरेंट सेलवर काही आउट ग्रोथ ग्रो व्हायला सुरुवात होतात, ठीक आहे. ह्याच्या आउट ग्रोथ आहे, याच आउट ग्रोथला बर्ड्स असं म्हटलं जातं. दे आर व्हॉट कॉल्ड ॲज द बर्ड्स, ठीक आहे. आता हे जे बर्ड्स आहेत हे बर्ड्स या पॅरेंट सेलपासून डिटॅच होतात, वेगळे होतात आणि याच्यापासून परत तो नवीन ईस्ट त्या ठिकाणी तयार होतो, ठीक आहे. नाउ दिस इज व्हॉट कॉल्ड ॲज द बडिंग. याला काय म्हणायचं? त्या ठिकाणी बडिंग असं म्हणायचं, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मेथडमध्ये आपण युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम विषयी आतापर्यंत बघितलं. याच्यामध्ये आपण 3 प्रोसेस त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. पहिली आहे त्या ठिकाणी बायनरी फिशन, दुसरी आहे त्या ठिकाणी मल्टिपल फिशन आणि तिसरी आहे त्या ठिकाणी बडिंग, ठीक आहे. आता आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शनच बघायचं आहे, पण मात्र ते मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये बघायचं, ठीक आहे. जे मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं हे आपण त्या ठिकाणी आता मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं ते कशा प्रकारे होतं त्याच्या हे सांगणाऱ्या एकूण 5 मेथड आहेत, ठीक आहे. 5 मेथडपैकी पहिली मेथड आपण या ठिकाणी बघू, ज्याला फ्रॅगमेंटेशन असं म्हटलं जातं. ही मेथड आपल्याला स्पायरोगायरा आणि सायकॉन सारख्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये पाहायला भेटते. सायकॉन हा स्पॉन्जेसचाच त्या ठिकाणी प्रकार आहे. होतंय काय की फ्रॅगमेंटेशन या प्रोसेसमध्ये जी पॅरेंट बॉडी आहे ती काही स्मॉल फ्रॅगमेंट्समध्ये ब्रेक होती आणि जो फ्रॅगमेंट्स तयार झाला त्या प्रत्येक फ्रॅगमेंट्सपासून एक नवीन इंडिव्हिज्युअल्स त्या ठिकाणी तयार होतो अंडर फेवरेबल कंडिशन्स, ठीक आहे. तर आपल्याला स्पायरोगायरा माहीत आहे, ग्रीन कलरचा तो काहीसा या प्रकारचा सेल ऑर्गनेल्स आहे, ठीक आहे. इट इज लाईक दॅट. ओके. नो सपोज टू बी दिस इज द स्पायरोगायरा, ठीक आहे. याच्यामध्ये असा स्पायरल शेप्ड त्या ठिकाणी न्यूक्लियस वगैरे असतो, क्लोरोप्लास्ट असतो, है ना. आपल्याला स्पायरोगायराची सेल ही चांगलीच माहिती आहे, ठीक आहे. आता काय होईल की या स्पायरोगायरामध्ये ब्रेकिंग होणार, ठीक आहे. बघा मी याचे काही स्मॉल फ्रॅगमेंट्स तयार केले, ठीक आहे. आता हा जो प्रत्येक फ्रॅगमेंट आहे हा अंडर फेवरेबल कंडिशन, स्पायरोगायराला फेवरेबल कंडिशन काय असेल? ॲबंडंट अमाऊंट ऑफ वॉटर त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि अशा कंडिशन्समध्ये हा स्पायरोगायरा इझिली त्याच्या प्रत्येक फ्रॅगमेंट्सला तो स्पायरोगायरामध्ये कन्व्हर्ट करतो आणि ही प्रोसेस त्या ठिकाणी डन केल्या जाते, जिला आपण त्या ठिकाणी फ्रॅगमेंटेशन असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. मग आता फ्रॅगमेंटेशन असं जर कोणी विचारलं की बाबा रे फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, तर काय सांगायचं? पॅरेंट बॉडी ब्रेक इन टू द स्मॉल फ्रॅगमेंट्स अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द फ्रॅगमेंटेशन. त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं? फ्रॅगमेंटेशन असं म्हणायचं, ठीक आहे. आता दुसरी मेथड कोणती आहे? दॅट मेथड इज कॉल्ड एज द रिजनरेशन, ठीक आहे. आता रिजनरेशन याचं बेस्ट एक्झाम्पल त्या ठिकाणी प्लॅनरिया आहे, ठीक आहे. आपण जी वॉल लिझर्ड म्हणजे काय, पुस्तकामध्ये त्यांनी वॉल लिझर्ड हा शब्द वापरलेला आहे. आपल्या घरामध्ये फिरणारी पाल, ठीक आहे. तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल त्या पालीची जी शेपूट आहे, टेल जो पार्ट आहे तो कधी कधी काय होतो? गळून पडतो आणि त्या ठिकाणी नवीन परत एक शेपटी तयार होती, एक टेल तयार होते, ठीक आहे. ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला रिजनरेशन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्या ठिकाणी? रिजनरेशन. आता तो फक्त ऑर्गनशी रिलेटेड असलेला कन्सेप्ट. प्लॅनरियाची जी पॅरेंट बॉडी आहे, इट इज सपोज टू बी लाईक दॅट, ठीक आहे. आता होतंय काय की समजा या प्लॅनरियाची ही जी बॉडी आहे ही बॉडी त्या ठिकाणी ब्रेक झाली. कशी ब्रेक झाली? इट इज लाईक दॅट. ओके. म्हणजे आता हा एक पोर्शन झाला ना, हा एक पोर्शन झाला.
आणि खालचा हा एक पोर्शन झाला. ठीक आहे. आता होतंय काय की हा प्रत्येक पार्ट आहे ना नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे. कसा? पेज नंबर 24वर तुम्ही त्या ठिकाणी त्याची फिगर बघा, आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेली आहे. आता होतंय काय की समजा आपण फक्त हाच एक पार्ट विचार केला, वरचा हा ट्रायंगल शेपडा. ठीक आहे. तर या ठिकाणी ही खालची बॉडी तयार होणार, पूर्ण बॉडी, आणि त्याच्यापासून एक नवीन प्लॅन एरिया त्या ठिकाणी तयार होणार, रिजनरेशन. ठीक आहे. छोटासा तुकडा का असना तो कशामध्ये रिजनरेट केला जातो? नवीन पूर्ण पार्टमध्ये. ठीक आहे. फक्त हाच एक पार्ट आहे. ठीक आहे. तो काय होणार? या वरच्या 2 पार्टमध्ये कन्वर्ट होणार. किंवा हा फक्त मधला पार्ट झाला तर याच्यापासून हे 2 पार्टसुद्धा त्या ठिकाणी तयार होतील किंवा रिजनरेट केल्या जातील. नाऊ दिस प्रोसेस इज व्हॉट कॉल्ड ॲज द रिजनरेशन. लक्षात आलं मी काय सांगितलं ते? बघा, प्लॅनरियामध्ये त्या ठिकाणी जी बॉडी आहे ती 2 पार्टमध्ये त्या ठिकाणी ब्रेक होती आणि प्रत्येक पार्ट हा रिजनरेट होतो आणि रिजनरेशनच्या मदतीनं नवीन तो प्लॅनरिया त्या ठिकाणी तयार केल्या जातो. ठीक आहे. आता तिसरी जी मेथड आहे जी आपण काहीशी असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सुद्धा बघितलेली आहे, तिला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? बडिंग. तुम्हाला जर कोणी विचारलं की बाबा रे बडिंग म्हणजे काय, तर त्याचं उत्तर खूप सोपं आहे. फॉर्मेशन ऑफ अ न्यू आउटग्रोथ. आउटग्रोथ म्हणजेच काय? तर बर्ड्स आहे ना, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणायचं? बडिंग असं म्हणायचं. बडिंग ही प्रोसेस हायड्रासारख्या ऑर्गॅनिझममध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की हायड्रा हा नेमका कसा असतो ते. ठीक आहे. आता बघा, नाउ सपोज टू बी दिस इज द हायड्रा. ओके. हा त्या ठिकाणी काय असेल तर एक तो हायड्रा असेल. इट इज लाईक दॅट. ठीक आहे. आता या हायड्रावर होतंय काय की इथं एक बर्ड त्या ठिकाणी ग्रो व्हायला सुरुवात होतं. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की हायड्रा या ऑर्गॅनिझममध्ये त्या ठिकाणी पर्टिक्युलरली डर्मल लेअर म्हणजे कोणती? ही त्याच्या बाहेरची स्किन सारखी असणारी जी लेअर आहे तिला डर्मल लेअर असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर ही जी मधली आहे तिला त्या ठिकाणी मधली जी ओपन स्पेस, ज्याला आपण ल्युमेन किंवा त्याला कॅव्हिटी असं म्हणतो, ही झाली त्या ठिकाणी डायजेस्टिव्ह कॅव्हिटी. ठीक आहे. ह्या दोन्हीही याच्यामध्ये त्या ठिकाणी काय होतात की क्रिएट केल्या जातात. कशामध्ये? या बर्डमध्ये त्या तशाच कंटिन्यू क्रिएट केल्या जातात. ठीक आहे. म्हणजे काय की हा बर्ड जसं जसा मोठा होणार तसं तसं त्याच्यामध्ये डर्मल लेअर आणि डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ही क्रिएट होत राहणार, तयार होत राहणार. ठीक आहे. नाउ दिस बर्ड इज व्हॉट कॉल्ड एज द फॉर्मेशन ऑफ बर्ड इज व्हॉट कॉल्ड एज द बडिंग. ठीक आहे. मग आता होते काय की जो पॅरेंट हायड्रा आहे, जोपर्यंत हा बर्ड असतो तोपर्यंत, जोपर्यंत हा बर्ड मॅच्युअर होत नाही तोपर्यंत याला पूर्ण नरिशमेंट आणि बाकी सगळ्या गोष्टी तो सप्लाय करत जातो. ठीक आहे. होते आफ्टर दॅट व्हॉट हॅपन की जेव्हा तो बर्ड पूर्ण मॅच्युअर होतो तो पॅरेंट बॉडीपासून डिटॅच होणार, वेगळा होणार आणि नवीन हायड्रामध्ये त्या ठिकाणी तो कन्वर्ट होणार. ठीक आहे. नाउ दिस प्रोसेस इज व्हॉट कॉल्ड एज द पर्टिक्युलरली बडिंग. ठीक आहे. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जी नेक्स्ट मेथड आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनची त्याला आपण व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतो. ठीक आहे. आता व्हिजिटेटिव्ह हा शब्द कशासाठी वापरला जातो की एनी पार्ट ऑफ द प्लांट बॉडी. ठीक आहे. एनी पार्ट. मग आता उदाहरणार्थ सपोज टू बी दिस इज द प्लांट. हा या प्लांटची रूट सिस्टीम झाली. ओके. ठीक आहे. दिस इज द रूट सिस्टीम ऑफ दॅट प्लांट आणि ही वर असेल त्या ठिकाणी शूट सिस्टीम. ठीक आहे. आता शूट सिस्टीम म्हणजे काय तर आपण शूट सिस्टीम म्हणजे त्याचा तो स्टेम पार्ट आला असेल. ठीक आहे. किंवा लीफ असेल किंवा एखादा बर्ड असेल. ओके. नाउ दिस इज द leaf
and this is the flower. No, supposed to be this is the flower. Okay, now this part of the plant है ना, याला काय म्हणतात त्या ठिकाणी, याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह पार्ट. ठीक आहे. नाउ व्हेजिटेटिव्ह पार्ट मीन्स व्हॉट, द रूट, स्टेम अँड लीफ अँड बर्ड. ठीक आहे, कोणताही असो. ओके, उदाहरणार्थ मी इथे या ठिकाणी एक बर्ड काढतो. ओके, सपोज टू बी दिस इज द बर्ड. ओके, नाउ दिस इज द व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट बॉडी. आणि हे व्हेजिटेटिव्ह पार्ट जर रिप्रोडक्शनमध्ये मदत करत असतील तर त्या रिप्रोडक्शनच्या मेथडला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे या रिप्रोडक्शनच्या मेथडमध्ये झाडाचे अवयव पार्टिसिपेट करतात, झाडांचे पार्ट त्या ठिकाणी पार्टिसिपेट करतात, रूट, स्टेम, लीफ असेल किंवा बर्ड्स असतील, आणि त्याच्या मदतीनं आपण त्या ठिकाणी काय करतो, किंवा ते जे प्लांट्स आहेत ते काय करतात त्या ठिकाणी रिप्रोडक्शन करतात. ठीक आहे. नाउ उदाहरणार्थ पोटॅटो. ठीक आहे, आपण पोटॅटो बघितलेला आहे. आपल्याला माहिती आहे की पोटॅटो हा एक इरेग्युलरली शेप्ड त्या ठिकाणी स्ट्रक्चर आहे. ओके, पण तुम्ही पोटॅटो जर अगदीच लक्ष देऊन जर बघितलं असेल तर त्या पोटॅटोवर आपल्याला यासारखे बर्ड्स त्या ठिकाणी दिसतात. ओके, याला खरं म्हणजे स्लिट किंवा स्लिप असं म्हटलं जातं. आणि याच्यापासनं हे असे बर्ड्स त्या ठिकाणी ग्रो होतात. नाउ दिस इज व्हॉट कॉल्ड ॲज द, आपण त्याला मराठीमध्ये डोळे असं म्हणतो, याला आईज असं म्हटलं जातं, पण ॲक्च्युली हे काय आहे तर हे त्या ठिकाणी काय आहेत, एक प्रकारचे बर्ड्स आहेत. ठीक आहे. नाउ या बर्ड्सच्या मदतीनं हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे केलं जातं. ठीक आहे. आता जर आपण ब्रायोफायलम सारखे जर प्लांट घेतले, ठीक आहे, तर ब्रायोफायलम या प्लांटमध्ये जे लीफ आहे ते नॉच्ड प्रकाराचं लीफ आहे. नॉच्ड म्हणजे काय की त्यामध्ये यासारख्या अशा नॉचेस त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. ठीक आहे. आता या नॉचवरच प्लॅन्टलेट्स ग्रो होतात. ओके, इट इज लाईक दॅट. ओके, काय ग्रो होणार या ठिकाणी, प्लॅन्टलेट्स ग्रो होणार. नाउ ब्रायोफायलम या प्लॅन्टमध्ये लीफवर डेव्हलप होणारे हे जे प्लॅन्टलेट्स आहेत किंवा लीफच्या मदतीनं त्या ठिकाणी रिप्रोडक्शन केल्या जातात. ठीक आहे. नाउ शुगर केन आणि ग्रासेसमध्ये सुद्धा आपल्याला याच प्रकारचं स्ट्रक्चर्स त्या ठिकाणी पाहायला भेटतं. थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे. आपण शुगर केन बघितलेलं आहे. नाउ शुगर केन, नाउ सपोज टू बी दिस इज द शुगर केन. ठीक आहे, आणि या शुगर केनवर असे नोड्स आणि इंटरनोड्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. ठीक आहे. या नोडवर है ना या प्रकारचा बर्ड हा डेव्हलप झालेला असतो. नाउ दिस इज व्हॉट कॉल्ड एज द पर्टिक्युलरली द आईज, याला सुद्धा त्या ठिकाणी आईज म्हणतात. नाउ दिस इज सपोज टू द रूट सिस्टीम ऑफ दॅट शुगर केन. ठीक आहे. आता हे जे आईज आहेत इतकाच पोर्शन जर आपण प्रोपोगेट केला, त्याची जर लागवड केली तर त्याच्यापासून त्या ठिकाणी काय तयार होणार, नवीन प्लांट बॉडी ही तयार होणार. ठीक आहे. कॅरोट आणि रॅडिश हे सगळे रूटचे प्रकार आहेत. ठीक आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे पाहायला भेटतं. कॅरोट आणि रॅडिशचे जे रूट्स आहेत ते त्याच्या मदतीनं नवीन प्लांट बॉडी त्या ठिकाणी काय होणार, तयार होणार. ओके, बघा आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय की रिप्रोडक्शनची अशी मेथड ज्याच्यामध्ये प्लांटचे रूट, स्टेम, लीफ आणि बर्ड्स सारखे जे पार्ट आहेत ते पार्ट पार्टिसिपेट करतात आणि त्याच्या मदतीनं त्या ठिकाणी रिप्रोडक्शन ही केल्या जातं. ओके, तर एक्झाम्पल इज देअर. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल किंवा नेक्स्ट टाईप काय आहे तर त्याला त्या ठिकाणी स्पोर फॉर्मेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. स्पोर फॉर्मेशनचं एक्झाम्पल काय आहे तर म्युकर आहे. ठीक आहे. आपण म्युकरला खूप सहजपणे आपण याच्यामध्ये ही मेथड बघू शकतो. जर घरामध्ये भाकर जर असेल किंवा ब्रेडचा तुकडा जर असेल तर डेफिनेटली त्याच्यावर त्या ठिकाणी म्युकरची फॉर्मेशन त्या ठिकाणी होतं. 2-3 दिवस जर तो राहिला, त्याला थोडंसं मॉइश्चर लागलं की लगेच त्याच्यावर म्युकर हा ग्रो व्हायला लागतो. ठीक आहे. आता म्युकरमध्ये काय होतं, जर आपण एक स्ट्रक्चर जर बघितलं म्युकरचं तर इट इज लाईक दॅट. ओके, आता म्युकरचं जे स्ट्रक्चर आहे ते काहीसं याच प्रकारचं आहे.
होतंय काय की याच्यावर या ठिकाणी याच्यामध्ये हे या प्रकारचे स्मॉल खूप मायक्रोस्कोपिक असे स्पोर्स हे तयार होतात. ठीक आहे. नाऊ दिस स्ट्रक्चर इज नाऊ कॉल्ड एज द स्पोरेंजिया. याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, स्पोरेंजिया म्हणतो. ओके. जी म्युकरची बॉडी आहे ती फिलामेंटस टाईपमध्ये त्या ठिकाणी मोडल्या जाते आणि त्याच्यावर या प्रकारचे स्पोरेंजिया त्या ठिकाणी तयार होतात. होतंय काय की जेव्हा हे स्पोरेंजिया मध्ये हे स्पोर्स ग्रो व्हायला लागतात, ठीक आहे, जसे जसे हे ग्रो होतात तसं तसं याच्यावर एक प्रेशर क्रिएट केलं जातं आणि त्याच्यामुळं हा जो स्पोरेंजिया आहे हा भ्रष्ट होतो, फुटतो. ठीक आहे. जसं की आपण फुग्यामध्ये जास्त हवा जर फुटली तर काय होईल, तो फुगा फुटून जाईल. त्या प्रकारे या ठिकाणी स्पोर्सची संख्या जशी जशी वाढती तसं तसा हा जो आहे तो ब्रेक होतो आणि ब्रेक झाल्यानंतर त्याच्यामधनं त्या ठिकाणी स्पोर्स हे काय होतात, असे रिलीज केले जातात. ओके. नाऊ दिस इज व्हॉट कॉल्ड एज द स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशनमध्ये काय होतं की याच्यामध्ये जे स्पोर्स आहेत ते स्पोर्स त्या ठिकाणी रिलीज केल्या जातात आणि स्पोर रिलीज करण्यासाठी किंवा स्पोरचं जे फॉर्मेशन आहे ते म्युकरमधल्या स्पेशल टाईप ऑफ त्या ठिकाणी स्ट्रक्चरमध्ये होतं, ज्याचं नाव त्या ठिकाणी काय आहे, स्पोरेंजिया आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये आपण त्या ठिकाणी 10वीचे टॉपिक्स घेत आहेत. ठीक आहे. आणि या टॉपिक्सला तुम्ही त्या ठिकाणी ओपन बुक म्हणजे पुस्तक समोर ठेवून तुम्ही हे टॉपिक व्हिडिओज बघा आणि जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये जो अभ्यास आहे तो सहजपणे त्या ठिकाणी तुमचा पूर्ण होईल. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जर तुम्हाला हे चॅनल आवडलं असेल तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला सांगा. हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम आपल्याला असाच टप्प्याटप्प्याने पार करायचा आहे. ठीक आहे. माझ्या चॅनलला तुम्ही रिकमेंड करा, तुमच्या मित्रमैत्रिणीला सांगा आणि आपण याच्यावर त्या ठिकाणी अजून खूप छान छान असेच व्हिडिओ त्या ठिकाणी तयार करू.